स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, देवाच्या घरी आपली इच्छा पोचायला वेळ लागतो. आता म्हणूनच समजा की तो दिवस अत्यंत जवळ आला आहे. म्हणजे तो दिवस आज उगवला आहे. तुमची इच्छा ही स्वामी महाराजांपर्यंत पोचली आहे. स्वामी महाराज स्वतः येऊन तुमचे दुःख कमी करणार आहेत. आज घरामध्ये जितका मोठा अंधार आहे तितक्याच झपाट्याने उद्या म्हणजेच लगेच तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊन तुमच्या जीवनात उजेड येणार आहे. तुझा देव खूप शक्तिशाली आहे. तो तुला लवकरच या संकटातून बाहेर काढणार आहे. तुला पाहिजे तेवढी संपत्ती तो देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला एका अटीचे पालन करावे लागेल. फक्त तुम्हाला 108 वेळा हा मंत्र ऐकावा लागेल. तोही तुमच्या मोबाईलवर चालू ठेवून. हा व्हिडिओ स्किप न करता हा मंत्र तुम्हाला ऐकायचा आहे. तरच तुम्हाला अपार धनसंपत्ती प्राप्त होईल आणि जगातील सर्व सुखे तुमच्या चरणी लोळण घेऊ लागतील. यासाठी तुम्हाला हा मंत्र मनापासून 108 वेळा ऐकावा लागेल. दिवसातील जी वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये हा मंत्र तुम्ही 108 वेळा श्रवण करू शकता. भक्तांनो, मंत्र श्रवण करण्या अगोदर एक स्वामींचा दिव्य अनुभव ऐकूनच पुढे जाऊया. भक्तांनो, एके दिवशी मोहरमच्या दिवसात महाराज अक्कलकोटात फाजातीराच्या दरबारात बसले असता पुष्कळ सेवेकरी मंडळी जवळ आजूबाजूला बसली असता महाराजांचे बाललीलेचे खेळ चालू होते. तितक्यात राजवाड्यातील एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन फकिरी मागण्यासाठी जात होता. महाराज बसलेले पाहून शिपाई नमन करण्यासाठी आला. अक्कलकोट वासीमध्ये महाराज हे एक सर्व समस्यांवर निदान सापडले होते. त्यांचा एकच नियम असे की महाराज वाटेत जपासाठी बसले असल्यास आणि मोठ्या जरुरीचे काम जरी असले तरी मग मुसलमान, महार, सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक कोणीही असो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय समोर जायचे नाही. धन्य त्या अक्कलकोट वाशी जणांची. ते असो. शिपायाने महाराजांसमोर ते तबक जो तो भिक्षेसाठी घेऊन निघाला होता ते तबक महाराजांसमोर ठेवले. महाराजांनी ते तबक उचलून घेतले. त्यात 5-6 नाणी होती. ती नाणी हातात घेऊन महाराज मोजू लागले. 1, 2, 3 अशा प्रकारे ते ती नाणी मोजू लागले. मोजून पैसे तबकात टाकावे व पुन्हा परत ते उचलून घ्यावे हाच खेळ स्वामींचा सुरू झाला. असेच मोजता मोजता ते पैसे वाढू लागले. 15, 16, 20, 30 असे होऊ लागले. आता ते नाण्याचं भांड भरलं होतं. हा चमत्कार पाहून शिपायाच्याने उगी राहावेना. शिपाई मोठ्याने म्हणाला, महाराज पैसे जमणे लगे. हे ऐकताच महाराजांनी हात अखडला व ते तबक खाली ठेवले. पुन्हा पाहतो तर काय, तबकात परत पैसे 5-6 रुपयेच राहिले. ही गोष्ट तिथे जमलेल्या सर्व जणांनीच आपल्या डोळ्यांनी पाहिली. भक्त हो, स्वामींची लीला ऐकल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. आता आपल्याला स्वामींचा शक्तिशाली मंत्र, तो मंत्र ऐकताच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. भक्तांनो, तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला एक लाईक करा. चला तर जास्त वेळ न लावता स्वामींच्या मंत्रात तल्लीन होऊन जाऊयात.